तुमच्या अटेंडन्स आहे तुमच्या चॅटबॉक्समध्ये टाकून द्या, तुमचं नाव आणि तुमचा रोल नंबर. ओके, आपण काय करूया, लेक्चर स्टार्ट करूया. ओके, लास्ट लेक्चरला मी तुम्हाला ना इंट्रोडक्शन दिलं होतं की ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलस हा विषय काय असतो. तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं होतं मी कॅल्क्युलस म्हणजे काय असतं. ओके, तर त्याच्यानंतरचा तुम्ही म्हणू शकता जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की कॅल्क्युलसचा जो सब पार्ट असेल किंवा त्याचे इंटरनल पार्ट्स कोणते कोणते आहेत त्या सब्जेक्टमध्ये, जे तुम्हाला ज्या कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे पॉईंट्स कव्हर करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ओके, सर्वात फर्स्ट इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर सेकंड डेरिव्हेशन म्हणजे काय असतं, आणि जो थर्ड पॉईंट तुम्हाला बघायचा आहे त्याच्यामध्ये की कॅल्क्युलसचा यूज काय. ओके, फर्स्ट आहे इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, सेकंड आहे तुमच्याकडे डिफरन्सिएशन म्हणजे काय असतं. ओके, अँड थर्ड पार्ट आहे की वाय वी आर युझिंग कॅल्क्युलस इन आवर डेली लाईफ. ओके, किंवा कॅल्क्युलस आपल्याला यूज काय, की कॅल्क्युलस का गरजेचं आहे. कॅल्क्युलस नसतं तर कोणते कोणते प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आपण फाइंड करू शकलो नसतो. ओके, सो हे जे 3 पॉईंट्स आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत. ओके, सर्वात फर्स्ट पॉईंट आहे दॅट इज इंटिग्रेशन. ओके, आता इंटिग्रेशन म्हणजे काय असतं. आता इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशन दोघांना मी कम्पेअर करून सांगतो की इंटिग्रेशन म्हणजे काय असतं आणि डिफरन्सिएशन म्हणजे काय असतं. ओके, सो बेसिकली इंटिग्रेशन काय सांगतं तुम्हाला, हाऊ मच समथिंग इज अक्युमुलेटिंग, किंवा एखादा डेटा एखादी गोष्ट किती अमाऊंटमध्ये एखाद्या ठिकाणी जमा होते, तर त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन देण्याचं काम असतं ते तुम्हाला काय करतं, इंटिग्रेशन देतं. ओके, आणि डिफरन्सिएशन तुम्हाला काय कॅल्क्युलेट करण्यात मदत करतं. तर डिफरन्सिएशन म्हणजे काय असतं की तुमच्याकडे जो रेट ऑफ चेंज असतं किंवा एखादी गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या लाईफमध्ये तुमचा बँक बॅलन्स असेल, ओके, किंवा दुसरी कुठली गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकल लाईफला ज्यावेळेस कन्सिडर करता त्यावेळेस लाईफमध्ये कसं असतं, प्रत्येक गोष्टी चेंज होत असतात. ओके, मग त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट येते दॅट इज रेट ऑफ चेंज. कुठल्याही गोष्टीचा रेट ऑफ चेंज कॅल्क्युलेट करायचा असेल तुम्हाला, ओके, तर त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन यूज केलं जातं किंवा डेरिव्हेटिव्ह यूज केलं जातं. डेरिव्हेटिव्ह काय सांगतं, हाऊ फास्ट समथिंग इज चेंजिंग. ओके, व्हॉट इज द स्पीड, व्हॉट इज द रेट ऑफ द चेंज. ओके, तर डिफरन्सिएशनचं काम हे असतं की हाऊ फास्ट समथिंग इज चेंजिंग. एखादी गोष्ट किती फास्ट चेंज होते, किती स्पीडनी चेंज होते, त्याचा रेट काय आहे, ही गोष्ट कॅल्क्युलेट करण्याचं काम असतं ते डेरिव्हेटिव्ह करतं. ओके, आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, एखादी गोष्ट किती अमाऊंटमध्ये जमा होते. ओके, हे कॅल्क्युलेट करण्याचं जे काम असतं ते इंटिग्रेशन करत असतं. ओके, त्याच्यानंतरचा आपला जो सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे वाय वी आर युझिंग कॅल्क्युलस इन अवर डेली लाईफ. ओके, कॅल्क्युलस आपण काय यूज करतोय आपल्या डेली लाईफमध्ये, वाय वी आर युझिंग कॅल्क्युलस. ठीक आहे, काय असतं रिअल लाईफमध्ये किंवा प्रॅक्टिकल लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात त्या कशा असतात, चेंज होत असतो किंवा त्याच्यामध्ये खूप सारे असे कन्सेप्ट असतात ज्याचे कॅल्क्युलेशन करणं, दिसायला त्या गोष्टी खूप सोप्या असतात पण त्याचं कॅल्क्युलेशन करणं, त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू फाइंड करणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. ओके, ॲट दॅट टाइम वी आर युझिंग कॅल्क्युलस ॲज अ टूल टू फाइंड द सोल्युशन ऑफ दॅट प्रॉब्लेम. ओके, सो मी वन बाय वन एक्झाम्पल देतो तुम्हाला आणि तुम्ही त्या एक्झाम्पलचा थोडासा विचार करा. आजचं लेक्चर झालं की मी जे एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे त्या एक्झाम्पलचा थोडासा विचार करा. ओके, आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला फाइंड करता येतील का. ओके, किंवा तुम्ही त्याचे आन्सर्स कसे फाइंड करू शकता,
कोणत्या मेथड्स ऍप्लिकेबल आहेत त्याच्यासाठी ते मला उद्याच्या लेक्चरला सांगा. ओके, पहिले एक्झाम्पल मी तुम्हाला देतो सिम्पली की कॅल्क्युलस का गरजेचं आहे. कॅल्क्युलस नसतं तर आपण मी जे तुम्हाला प्रॉब्लेम्स सांगणार आजच्या लेक्चरला, तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर एनीवन. ओके, मग तो कोणीही माणूस असू दे, कितीही तज्ञ माणूस असू दे, जर कॅल्क्युलस हे टूल नसतं आपल्याकडे, तर मी जे प्रॉब्लेम सांगतोय त्या प्रॉब्लेमचा जे सोल्युशन फाइंड करणं आहे ते खूप डिफिकल्ट झालं असतं कोणासाठी. ओके, तर बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, समजा एक माणूस आहे तुमच्याकडे किंवा एक पर्सन आहे. ठीक आहे, पर्सन आहे तुमच्याकडे असेल. ओके, समजा त्याचं नाव आहे, पर्सनचं नाव आहे काहीतरी समजा ए वरून. ओके, पर्सन ए तुमच्याकडे आहे. ओके, आणि पर्सन ए काय करतो किंवा हा लहान मुलगा आहे, या पर्सन एला तुम्ही काय म्हणा, लहान मुलगा आहे जो बॉलने खेळतोय. ओके, त्याच्या हातात बॉल आहे, तो काय करतोय, बॉलने खेळत बसलाय. ओके, पण हे जे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे ते मी रिअल लाईफ एक्झाम्पल थोडंसं मॅथमॅटिकली तुम्हाला सांगतो. ओके, मी त्याच्यावर काहीतरी क्वेश्चन विचारेन, त्याचे फक्त तुम्हाला जे आन्सर्स फाइंड करता येतात का मला सांगा. ओके, जेव्हा पर्सन ए ने हा जो बॉल होता, ओके, या लेवलला होता, इथून ज्यावेळेस तो खाली सोडला कुठे ग्राउंडकडे, ओके, त्यावेळेस मी समजा म्हटलं की जेव्हा हा बॉल ग्राउंडला पोचेपर्यंत किंवा त्याचा हाफ डिस्टन्स ज्यावेळेस ट्रॅव्हल करेल, ओके, समजा हे डिस्टन्स आहे 1 मीटर टोटल. ओके, डिस्टन्स आहे. समजा या पर्सन ए ने किंवा ए मुलाने काय केलं, 1 मीटरवरून बॉल काय केला, खाली सोडला ग्राउंडकडे. ओके, आणि मी तुम्हाला म्हटलं की ज्यावेळेस बॉल ग्राउंडवर पडतो किंवा ज्यावेळेस बॉल इथे येतो त्यावेळेस त्या बॉलचं स्पीड काय असेल. ओके, किंवा अजून एक क्वेश्चन विचारतो. समजा आता समजा इथे 1 मीटर आहे, म्हणजे हे काय असेल, हाफ असेल आणि हे हाफ असेल. ओके, समजा ज्यावेळेस तो बॉल आहे तो हाफ डिस्टन्स कव्हर करतो म्हणजे इथे येतो, त्यावेळेस त्या बॉलचं स्पीड काय असेल, कोण सांगू शकतं. मी एक सिंपल क्वेश्चन विचारलाय. एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव आहे ए. ओके, तो काय खेळतोय, ग्राउंडवर आहे आणि बॉलने खेळतोय. त्याने काय केलं, 1 मीटर हाईट वरून बॉल काय केला, जमिनीकडे सोडला. ओके, आणि मी काय विचारलं की तो बॉल अर्धा डिस्टन्स कव्हर केला म्हणजे हाफ मीटर ज्यावेळेस कव्हर होईल, ज्यावेळेस तो बॉल हवेत असेल आणि हाफ मीटर पर्यंत तो बॉल पोहोचला, मग त्यावेळेस त्या बॉलचं स्पीड काय असेल, बोला. कोणी आन्सर फाइंड करू शकते याचं? मी करून दाखवेन याचं आन्सर फाइंड, आता लगेच दाखवेन तुम्हाला. फक्त किंवा त्याच्यासाठी मेथड कोणती लागते ते सांगेन. पण तुमच्यातलं कोण असं आहे की ज्याला माहिती आहे, समजा तो जो बॉल आहे त्याने जेव्हा हाफ डिस्टन्स कव्हर केलं, ओके, त्यावेळेस त्या बॉलचा स्पीड काय होता. कोणी सांगू शकतं? अंकिता चव्हाण, अरबिना, पौर्णिमा, सफा, शुभम, 5 मेंबर्स आहेत. एकाने तरी प्रयत्न करा ऍटलिस्ट सांगायचा की ज्यावेळेस त्यांनी बॉल सोडला, 1 मीटरवरून बॉल हातातून सोडला त्यांनी, आणि तो ज्यावेळेस जमिनीकडे जायला लागला त्यावेळेस ज्यावेळेस अर्धा मीटर जेव्हा डिस्टन्स कव्हर झालं होतं त्यावेळेस त्या बॉलचा स्पीड काय होता, असा मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, तर तुम्ही त्याचा आन्सर काय सांगू शकता. बघा, मी समजा त्याचं आता बघा स्पीडचा काय फॉर्म्युला काय असतो, स्पीडचा तुम्ही फॉर्म्युला कसा देऊ शकता. स्पीडला आपण कसं कॅल्क्युलेट करतो, समजा डिस्टन्स ट्रॅव्हल किती केले त्यांनी, डिस्टन्स ट्रॅव्हल, ओके, डिवाइड बाय
डिवाइड बाय काय येईल, डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय काय येईल, टाइम टेकन. ओके, म्हणजे काय, डी बाय टी. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, कुठल्याही ऑब्जेक्टचं स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे तर काय असतं, त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय ते डिस्टन्स डिवाइड बाय किती, ते डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागलाय ते, म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट ऑब्जेक्ट डिवाइड बाय टाइम टेकन टू ट्रॅव्हल दॅट डिस्टन्स. ओके, असा फॉर्म्युला असतो. आता समजा मी इथे म्हटलं, ओके, इथे ज्यावेळेस त्याने बॉल हातात होता त्यावेळेस काय होता, टाइम काय होता, 0 होता. ज्यावेळेस इथे आला बॉल त्यावेळेस टाइम काय लागला, समजा मी असं म्हटलं की त्याला 5 सेकंद लागले इथपर्यंत यायला. ओके, मग मी काय करणार, माझ्याकडे डिस्टन्स काय आहे बघा, टोटल डिस्टन्स म्हटलं किंवा एवढं हाफ डिस्टन्स पर्यंत मला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर माझ्याकडे डिस्टन्स काय आहे 1/5 आहे, डिवाइड बाय टाइम किती लागला 5. ओके, मग मला जे काय मिळेल, जे काय मला आन्सर मिळेल त्याच्यापासून ते माझं काय असेल, स्पीड असेल. ओके, पण ही कधीची कंडिशन आहे बघा, माझ्याकडे काय होतं, दोन्ही क्वांटिटीज होत्या, टाइम टेकन होता, स्टार्टिंगला टाइम काय होता 0 होता. जेव्हा हाफ डिस्टन्स तुम्ही कव्हर केलं तेव्हा काय होता, टाइम 5 सेकंद होता. पण हाफ डिस्टन्स कव्हर केल्यानंतर माझ्याकडे ज्या काय क्वांटिटीज मला मिळाल्या ते काय केलं, मी फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला स्पीडच्या. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट डिवाइड बाय टाइम टेकन टू ट्रॅव्हल द डिस्टन्स. ओके, मग हे कव्हर करून झाल्यानंतर मला एक स्पेसिफिक व्हॅल्यू मिळाली, ती व्हॅल्यू त्या इन्स्टंटला त्याचा स्पीड होता, असं म्हणू शकतो का मी, सांगा. ही व्हॅल्यू कधी ऍप्लिकेबल होईल, ज्यावेळेस त्या मुलाने त्याच्या हातातून बॉल सोडला होता आणि तो जमिनीकडे जायला निघाला होता, त्या बॉलचा स्पीड इथून सोडल्यानंतर ते जमिनी पोचेपर्यंत त्या बॉलचा जो स्पीड होता तो समजा कॉन्स्टंट असेल. ओके, तर हा जो मी फॉर्म्युला अप्लाय केलाय तो ऍप्लिकेबल होईल. ओके, पण काय असतं, ज्यावेळेस त्याने बॉल सोडला होता हातातून त्यावेळेस त्याचं जसं जसं डिस्टन्स तो ट्रॅव्हल करायला लागला तसं तसं काय होतं, बॉलचा स्पीड काय करायला लागला, तो वाढायला लागला होता. बॉलचा स्पीड स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत कॉन्स्टंट नव्हता. बॉल जसा त्याने हातातून सोडला तसा 0 पासून टाइम जसं टाइम पिरियड कव्हर होत गेले तसं तसं त्याचं स्पीड वाढत गेला. ओके, इट मीन्स मी हे जे कॅल्क्युलेशन केलं हे कॅल्क्युलेशन काय रॉंग बोलू शकता, कारण हे जे मी कॅल्क्युलेशन मला जे आन्सर मिळाले ते माझं आन्सर कसं आहे, रॉंग आहे. पण ऍक्च्युली सगळे फॉर्म्युले बरोबर होते, सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या, टाइम लागणार होता, 5 सेकंदामध्ये तिथपर्यंत बॉल पोहोचतोय, डिस्टन्स होतं माझ्याकडे, सगळ्या गोष्टी होत्या. मग ही जे कॅल्क्युलेशन केले ते रॉंग काय आहे, कारण त्या बॉलचा स्पीड हा कसा होता, कॉन्स्टंट जर असता तर हे जे आन्सर फाइंड केले ते ठीक होतं. पण त्या बॉलचा स्पीड काही कॉन्स्टंट नाहीये, कारण बॉल जर तुम्ही हातातून सोडलात जमिनीकडे तर स्पीड काय आहे, प्रत्येक टाइमच्या इन्स्टंटवर त्याचा स्पीड काय जातो, वाढत जातो. ठीक आहे, मग अशा वेळेस मला जे आन्सर हे मिळालं होतं दॅट इज माय ऍव्हरेज स्पीड. जर माझा स्पीड कॉन्स्टंट आहे देन मला हे आन्सर मिळालेलं आहे ते बरोबर आहे. मग मी या स्पीडला काय म्हणणार, दिस इज माय ऍव्हरेज स्पीड. ओके, मला काय करायचं आहे, मला इन्स्टंटेनियस स्पीड काढायचं आहे. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय असतं, की बॉल ज्यावेळेस माझ्या हातातून सुटला त्यावेळेस त्याचा स्पीड काय होता, वाढत होता. पण एका पर्टिक्युलर इन्स्टंटला मला त्या बॉलचा स्पीड काय असेल ती व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दॅट स्पीड इज माय इन्स्टंटेनियस स्पीड. ओके, आता बघा मी दोन कन्सेप्ट सांगितले तुम्हाला, एक असतं ऍव्हरेज स्पीड किंवा ऍव्हरेज रेट ऑफ चेंज. ओके, आणि एक असतं इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. ओके, ऍव्हरेज रेट म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा स्पीड आहे तो समजा कॉन्स्टंट असेल आणि तुम्ही समजा हा फॉर्म्युला अप्लाय केला तर तुम्हाला काय भेटेल, करेक्ट आन्सर भेटेल. इट मीन्स व्हॉट, ऍव्हरेज स्पीड भेटेल. ओके, तुम्हाला इन्स्टंटेनियस स्पीड समजा काढायचं आहे तर तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला स्पेसिफिक व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. इन्स्टंटेनियस स्पीड काढायचं असेल म्हणजे काय, मला पर्टिक्युलर इन्स्टंटला समजा हा जो मिड पॉईंट आहे हे पर्टिक्युलर इन्स्टंट आहे, मग स्पीड माझा स्टार्टिंग इन्स्टंट पासून ते एंड पर्यंत माझा स्पीड स्टेप वाईज मॅनने वाढत चाललाय त्या बॉलचा. मग मला पर्टिक्युलर इन्स्टंटला जर व्हॅल्यू काढायची असेल तर त्याला काय म्हणणार मी, इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. मला काय फाइंड करायचं आहे, इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज फाइंड करायचं. मग मी कसा करू शकतो इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज,
फाइंड कसा करू शकतो. ओके, तर असे जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहेत ज्याच्यामध्ये स्पीडही वाढतोय, तुम्हाला जो टाइम आहे तोही वाढतोय, आणि तुमची कुठल्याही व्हॅल्यूज किंवा तुमचा जो रेट ऑफ चेंज आहे, आता बघा हा स्पीडला काय म्हणणार तुम्ही, दिस इज द रेट ऑफ चेंज. काय स्पीड, काय तुमचा रेट ऑफ चेंज आहे. एका पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये तो बॉलचा स्पीड काय होतोय, वाढत चाललाय. आणि मला एक स्पेसिफिक इन्स्टंटला मला त्या बॉलचा स्पीड कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला कुठलं टूल यूज करावा लागतो, अशा वेळेस कॅल्क्युलस यूज करावा लागतो. समजलं. हा अशा टाईपचे जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतात, तर हे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वी आर युझिंग कॅल्क्युलस ॲज अ टूल. मग कॅल्क्युलसमध्ये दोन पार्ट्स आहेत, एक म्हणजे इंटिग्रेशन आणि सेकंड म्हणजे डिफरन्सिएशन. तर अशा टाईपचे प्रॉब्लेम्स जर तुम्हाला रेट ऑफ चेंजच्या रिलेटेड जर प्रॉब्लेम असतील किंवा इन्स्टंटेनियस स्पीड कॅल्क्युलेट करायचं असेल, ॲव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करायचं असेल, तर अशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही काय यूज करता, डेरिव्हेटिव्ह यूज करता किंवा डिफरन्सिएशन कॅल्क्युलसमधली जी कन्सेप्ट आहे ती यूज करता. ओके, तर अशा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमसाठी तुम्ही काय करता, कॅल्क्युलस हे जे टूल आहे ते यूज करता. तुम्हाला अजून एक कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम दाखवतो. फॉर एक्झाम्पल समजा अजून एक त्याच्यातली अजून एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात झिनोज डायकॉनॉमी पॅराडॉक्स. ओके, तुम्हाला ते टाईप करून दाखवतो. ह्याच्यामधली अजून एक कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट पण तुम्ही जर म्हणायला गेलात तर खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. ओके, तुम्हाला पण स्वतःला क्वेश्चन हा पडेल ज्यावेळेस मी कन्सेप्ट सांगेन त्यावेळेस. त्याला काय म्हणतात, झिनोज ओके डायकोटॉमी पॅराडॉक्स. ओके, तुम्ही हे कधी ऐकलंय, झिनोज डायकोटॉमी पॅराडॉक्स? कधी वर्ड ऐकलाय, झिनोज डायकोटॉमी पॅराडॉक्स? पॅराडॉक्स म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? पॅराडॉक्स म्हणजे काय असतं? हे सगळं तुमच्या बुकमध्ये नाही आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करण्यासाठी मी एक्स्ट्राचं नॉलेज तुम्हाला देतोय, की जेणेकरून उद्या जर तुम्हाला काय क्वेश्चन विचारले तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजेत. फक्त पुस्तकाचे सम सॉल्व्ह करून हे जे नॉलेज आहे ते मिळत नसतं. सम सॉल्व्ह करून तुमचं कॅल्क्युलेशनचं जो नॉलेज आहे ते तुमचं वाढेल, पण तुमचं जे ऍक्च्युअल कोर कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर नसतील. सम काय फॉर्म्युला माहिती आहेत, सम मध्ये पुट केले आणि तुम्ही सॉल्व्ह केलात मॅथमॅटिकल रूल्स वापरून तर तुमचं सम सॉल्व्ह होतं. पण तुम्हाला त्याच्यामागची कन्सेप्ट काय हे समजायचं असेल तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगतोय त्या माहिती असल्या पाहिजे. ओके, मग त्याच्यामधले एक मेन कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात झिनोज डायकोटॉमी पॅराडॉक्स. ओके, पॅराडॉक्स म्हणजे काय असतं, पॅराडॉक्स कशाला म्हणतात तुम्हाला एक सांगतो. पॅराडॉक्स म्हणजे काय असतं, ट्रूथच्या बेसवर केलेलं एक तुम्ही म्हणू शकता ट्रूथचा यूज करून किंवा ट्रूथच्या बेसवर केलेलं एक स्टेटमेंट असतं. ओके, जे तुम्ही समजा बघितलात, असंच जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटतं किंवा चुकीची कन्सेप्ट आहे असं वाटतं, पण ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीवर किंवा त्या स्टेटमेंटवर नीट विचार करता त्यावेळेस ते स्टेटमेंट तुम्हाला ट्रू आहे असंही वाटतं. सो असे जे कन्फ्युजन क्रिएट करणारे जे स्टेटमेंट असतात ती स्टेटमेंट आर पॅराडॉक्स. ओके, पुन्हा एकदा सांगतो, पॅराडॉक्स म्हणजे काय असतं. पॅराडॉक्स आपण कशाला म्हणतो, ट्रूथच्या बेसिसवर जे तुम्ही स्टेटमेंट करता आणि ते स्टेटमेंट लोक काय म्हणतात, हे स्टेटमेंट वाचलं नाही काय हे चुकीचं स्टेटमेंट आहे असं म्हणतात, पण तीच लोक ज्यावेळेस त्या स्टेटमेंटला नीट वाचतात आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी फॅक्ट किंवा ट्रूथ दिसायला लागतं. ओके, आणि तशा वेळेस त्या लोकांचं जमलिंग होतं. तर अशा स्टेटमेंट्सना आपण काय म्हणतो, पॅराडॉक्स म्हणतो. आणि मी जे तुम्हाला आता स्टेटमेंट किंवा जे एक्झाम्पल देणार आहे ते पण तुम्हाला असंच वाटणार आहे. तुम्हाला जे मेन फॅक्ट आहे ते तुम्हाला माहिती असेल, पण तुम्ही जर नीट विचार केला त्याच्यावर तर मी जी कन्सेप्ट सांगेन ती पण तुम्हाला बरोबरच वाटेल. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मगासच. ओके, मगासच एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ए पर्सन आहे. ओके, तो ए पर्सनने काय केलाय, सिम्पली तो बॉलने खेळतोय. ओके, आणि त्याने काय केलाय, बॉल काय केलाय, टाकलाय खाली ग्राउंडवर. पुन्हा जो सेम डिस्टन्स आहे 1 मीटर. ओके, 1 मीटरवर त्यांनी बॉल खाली सोडला. आता बघा, ज्यावेळेस त्यांनी या इन्स्टंट पासून या इन्स्टंट पर्यंत ज्यावेळेस त्यांनी बॉल हातातून सोडला होता, ओके, त्यावेळेस
समजा 1 मीटर डिस्टन्स आहे, मग ह्याने काय केलं, हाफ ऑफ डिस्टन्स काय केलं, ट्रॅव्हल केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मला समजा अजून बॉल समजा इथे आला तर त्यांनी काय केलंय, 1/4 डिस्टन्स ट्रॅव्हल केले. ओके. समजा अजून पुढे आला तर काय केलंय त्यांनी, 1/8 डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केले. समजा तो अजून पुढे आला तर काय केलंय त्यांनी, 1/16 पार्ट ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल केले. ओके. म्हणजे काय, तुमच्याकडे तुम्हाला समजा मेन कॅल्क्युलेशन करायचं असेल किंवा बॉलचा स्पीड ज्यावेळेस बॉल इथे पडला त्यावेळेस स्पीड कॅल्क्युलेट करायचं असेल, ओके, तर तुम्ही काय करणार, अशा वेळेस तुम्हाला काय करायला लागेल, हे जे टाइमचे इन्स्टंट आहेत ते पण कन्सिडर करायला लागतात. म्हणजे काय, बॉलचं जे ट्रॅव्हलिंग होते ते काय होतंय, स्पेसिफिक टाइम इन्स्टंट मध्ये होते. ओके. हा काय तुमचा 1/2 दॅट इज T1. त्याच्यानंतर बॉल अजून थोडंसं ट्रॅव्हल करतोय, तो आहे T2. असे काय आहेत, इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स आहेत किंवा इन्फायनाइट अमाऊंट ऑफ टाइम आहे. आता बघा, तुम्हाला आता ह्याच्यामध्ये मेन कन्सेप्ट सांगतो काय आहे ती, की बघा बॉलला 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी इथे बघा इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. ओके. ही आहे पहिली स्टेप, त्याच्यानंतर अजून थोडी दुसरी स्टेप आहे, इथून परत तिसरी स्टेप आहे, अजून असे इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स बॉलला, जर तुम्हाला ग्राउंडवर सोडलाय तर त्या बॉलला ग्राउंडवर पोहोचण्यासाठी इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. ओके. मी बघा नीट काय सांगतोय, मला जर 1 मीटर पासून इथपर्यंत ग्राउंड पर्यंत बॉलला मी सोडला हातातून, ओके, आणि त्या बॉलला 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी काय करावं लागतं, इन्फायनाइट अमाऊंट ऑफ जे स्टेप्स आहेत त्या कॅरी करायला लागतात किंवा फॉलो कराव्या लागतात. म्हणजे काय, बॉल काय पहिल्यांदा अर्धा मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, त्याच्यानंतर काय अजून 5 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, त्याच्यानंतर अजून डिस्टन्स कमी केलं तर अजून ट्रॅव्हल कमी करेल. ओके. तर काय आहे ते स्पेसिफिक स्टेप्स फॉलो करून, त्या काय नंबर ऑफ इन्फायनाइट स्टेप्स फॉलो करून तो काय करेल, बॉल ट्रॅव्हल करेल. ओके. म्हणजे आता बघा तुमच्याकडे काय आहेत, तुमच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स काय आहेत, इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स आहेत. ओके. जर इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप असतील तर ह्याच्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो पण काय असेल, इन्फायनाइट टाइम असेल. ओके. स्टेप्स काय आहेत तुमच्याकडे, इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स आहेत. बघा पहिलं डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल, 1/2, त्याच्यानंतर डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल, 1/4, त्याच्यानंतर परत डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल, 1/16. अशा इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स फॉलो केलं. त्याच्यासाठी पहिल्या पिरियडसाठी टाइम लागणार आहे काय, 1/2, दुसऱ्यासाठी काय लागेल, T2 लागेल, थर्ड साठी काय लागेल, T3 लागेल. ओके. म्हणजे इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स जर असतील तर इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम फ्रेम तुम्हाला लागतील. ओके. आणि जर बघा टाइम इन्फायनाइट आहे तर हा बॉल कधीच ग्राउंडवर पोहोचणार नाही. समजतंय? जर मला इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मला कॅरी करायला लागतील या बॉलला ग्राउंड पर्यंत आणेपर्यंत, इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स बॉल फॉलो करताय. ओके. आणि नंतर जर इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप असतील तर प्रत्येक स्टेप जर फॉलो करायची असेल तर एक स्पेसिफिक टाइम लागेल. इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेपसाठी इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम लागेल. ओके. मग जर इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम जर असेल तुमच्याकडे तर तो बॉल इन्फायनाइट टाइम जर असेल, ओके, त्या बॉलला इन्फायनाइट टाइम त्या ग्राउंड पर्यंत पोहोचेपर्यंत लागतोय. तर इन्फायनाइट इट मीन्स व्हॉट, नॉट डिफाईन्ड, तुम्ही ते डिफाईन नाही करू शकत. ओके. मग काय, इन्फायनाइट अमाऊंट म्हणजे काय, अनलिमिटेड तुम्हाला वेळ लागतोय त्या बॉलला, तर तो बॉल कधीच ग्राउंडवर पोहोचणार नाही असं असेल तर. ओके. आता हे काय झालं, हे तुम्हाला असं विचार केला वाटेल ही काय फालतू गोष्ट आहे, उगाच काहीतरी वेगळं सांगतो. तुम्हाला माहिती आहे बॉल जर हवेतून सोडला तर तो ग्राउंडवर पोहोचणार एक स्पेसिफिक टाइम फ्रेम मध्ये. ही कन्सेप्ट काय, ही कन्सेप्ट पण चुकीची नाही ना. ह्याच्यामध्ये काय चुकीचं वाटतंय तुम्हाला? तुम्ही 6 जणांनी विचार करा आणि मी काय सांगतोय ते बघा. बघा माझ्याकडे एक टाइम फ्रेम आहे. ओके. मी काय करतोय, त्याला बॉल समजा 1 मीटरवरून सोडला तर मी काय म्हणतोय, त्या बॉलला ग्राउंडला पोहोचेपर्यंत इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स फॉलो करावे लागतील. मग इन्फायनाइट नंबर ऑफ जर स्टेप्स असतील तर इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम मला लागणार आहे त्याच्यासाठी. मग इन्फायनाइट नंबर ऑफ जर टाइम असेल तर माझा बॉल कधीच ग्राउंडवर पोहोचणार नाही. मग तो ग्राउंडवर पोहोचतो कसा बॉल? म्हणून अशा टाईपच्या प्रॉब्लेम्सना काय म्हणतात, पॅराडॉक्स म्हणतात. जर तुम्हाला लॉजिकल आन्सर याचं माहिती आहे की तो बॉल वरून सोडला की 100% ग्राउंडवर पडणार आहे 1 सेकंडमध्ये 2 सेकंडमध्ये, पण मी ह्या ज्या गोष्टी सांगतोय ह्या पण गोष्टी चुकीच्या नाही आहेत.
त्या बॉलला ग्राउंडवर पोहोचेपर्यंत इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स कॅरी करायला लागतील, त्यासाठी इन्फायनाइट टाइम लागेल. मग इन्फायनाइट टाइम असेल तर तो माझा बॉल पोहोचेल कसा ग्राउंड पर्यंत? कोण सांगू शकतं की माझा जो बॉल आहे तो ग्राउंड पर्यंत पोहोचला कसा? सांगू शकतं का कोण? अंकिता, पौर्णिमा, बोला, सांगू शकता तुम्ही? मी जे आता एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? चुकीचं तर नाहीये त्याच्यामध्ये काय, पण तुम्हाला काय चुकीचं वाटतंय सांगू शकता का तुम्ही? जरासा विचार करा मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्याचा. ओके, तुम्हाला आजचा दिवस देतो याचा आन्सर फाइंड करण्यासाठी. ओके, मग याच्या मागचं काय लॉजिक असेल ते तुम्ही मला सांगा. ओके, आणि ही जी कन्सेप्ट आहे की जर नंबर ऑफ स्टेप्स किंवा इन्फायनाइट स्टेप्स जर तुम्हाला फॉलो करत असाल तुम्ही, ओके, मग त्यासाठी इन्फायनाइट नंबर ऑफ टाइम फ्रेम लागतील तुम्हाला. आणि इन्फायनाइट नंबर ऑफ जर टाइम असेल तर द बॉल विल नेव्हर रीच द फ्लोर. ओके, बॉल कधीही जमिनीवर किंवा ग्राउंडवर पोहोचणार नाही. आणि हेच स्टेटमेंट काय दिलंय? झिनोज डायगोनॉमिक पॅराडॉक्सने दिलंय. तो झिनो नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी हे स्टेटमेंट किंवा हे पॅराडॉक्स मांडलं जगासमोर. ओके, आणि त्याच्यामुळे ते जे स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटला काय म्हणतात? झिनोज डायकॉनॉमिक पॅराडॉक्स असं म्हणतात. जर एखादा बॉल असेल तो तुम्ही ग्राउंडवर सोडला त्याला इट टेक्स इन्फायनाइट स्टेप. इट मीन्स इट रिक्वायर्ड इन्फायनाइट अमाउंट ऑफ टाइम. जर टाइम इन्फायनाइट असेल देन बॉल विल नेव्हर रीच द फ्लोर. ओके, सो दॅट स्टेटमेंट इज झिनोज डायकॉटॉमी पॅराडॉक्स. ओके, याचा आन्सर कसं आहे हे पण मी तुम्हाला नंतर सांगेन. फक्त मी प्रॉब्लेम्स काय येतात हे तुम्हाला पहिले क्लिअर करतोय की अशा टाईपचे प्रॉब्लेम्स, अशा टाईपचे खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स, दीज प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय युजिंग कॅल्क्युलस टूल. ओके, अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. ह्याचं सोडा 2 प्रॉब्लेम झाले. अजून एक तुम्हाला इम्पॉर्टंट प्रॉब्लेम सांगतो. बघा, समजा तुम्ही इथे एक रिव्हर आहे. ओके, रिव्हर आहे. समजा एखादा मुलगा रिव्हरच्या इथे बसलाय असा. ओके, मेन असा गेट वगैरे आहे आणि रिव्हरच्या इथे एखादा मुलगा असा उभा आहे. ओके, आणि त्या मुलाने काय केलंय बघा, त्या मुलाने काय केलंय, एक दगड घेतला. ओके, आणि तो दगड पाण्यामध्ये मारला. दगड पाण्यामध्ये मारल्यावर मी क्वेश्चन काय करतो, त्या मुलाला काय करायचंय, जास्तीत जास्त लांब दगड मारायचा आहे, जास्तीत जास्त नदीमध्ये लांब दगड मारायचा आहे. ओके, मग ते करण्यासाठी त्या मुलाला तो दगड किती स्पीडने आणि कोणत्या अँगलने थ्रो करावा लागेल सांगू शकता? सांगू शकतं कोण? बघा, जर समजा मुलाने त्या एक स्पेसिफिक अँगलला तो दगड सोडला तर तो दगड इथे पडेल. एका स्पेसिफिक अँगलने समजा असा जरी सोडला तर तो दगड काय करेल, इथेच पडेल. म्हणजे काय, जो अँगल आहे तो स्पेसिफिक अँगल हवाय आणि जो स्पीड आहे तो पण स्पेसिफिक हवाय, तरच तुम्ही त्याच्यामध्ये मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतो तुमचा जो स्टोन आहे तो. ओके, माझा क्वेश्चन काय होतं, त्या मुलाला जास्तीत जास्त लांब तो दगड किंवा तो स्टोन आहे थ्रो करायचा आहे. मग तो थ्रो करण्यासाठी व्हॉट इज द अँगल ऑफ दॅट स्टोन. जेव्हा तो थ्रो करेल त्यावेळेस त्या स्टोनला कोणत्या अँगलने आणि किती स्पीडने मला सोडावे लागेल, सो जेणेकरून तो दगड किंवा तो स्टोन जास्तीत जास्त लांब पर्यंत पोहोचेल. कुठल्याही अँगलला सोडून चालणार नाही. बघा, या अँगलला सोडलं तरी जवळ पडेल, इथून जर हाईट वर जास्त सोडलं तरी जवळ पडेल, समजा स्पीड कमी केला तरी जवळ पडेल, समजा स्पीड वाढवला तरी खूप हाय जाऊन जवळ पडेल. ओके, मग मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी एक स्पेसिफिक अँगल लागेल आणि एक स्पेसिफिक स्पीड लागेल. सो या दोन्ही क्वांटिटीज अशा प्रॉब्लेम मध्ये, जे रिअल लाईफ प्रॉब्लेम आहेत अशा प्रॉब्लेम मध्ये मी कसे कॅल्क्युलेट करू शकतो?
कॅल्क्युलेट करू शकतो मी असे प्रॉब्लेम्स. हे जे प्रॉब्लेम्स आहेत, दीज काइंड ऑफ प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड बाय युजिंग कॅल्क्युलस. ओके, या सगळ्याचे आन्सर्स मी तुम्हाला जे पुढचे लेक्चर्स आहेत वन बाय वन प्रत्येक क्वेरीचं आन्सर मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे की ह्याचा आन्सर मी कसं फाइंड करू शकतो, ह्याच्या मागे मेथड काय आहे ऍक्च्युअल मध्ये. ओके, आता बघा अजून एक माझ्याकडे क्वेश्चन आहे, त्याच सेम फॉर्मॅटसाठी माझ्याकडे अजून एक क्वेश्चन आहे. समजा तो दगड त्या मुलाने या अँगलमध्ये थ्रो केला, किंवा अँगल थोडासा बदलूया. समजा तो दगड आहे तो या मुलाने अशा अँगलमध्ये थ्रो केला. ओके, आणि मी समजा अजून एक क्वेश्चन विचारला की मला काय पाहिजे, हा जो अँगल आहे किंवा या ज्यावेळेस थ्रो केला तो दगड, त्या थ्रो केल्यानंतर मला जो कर्व मिळाला आहे त्या कर्वचा एरिया काय असेल. व्हॉट इज द एरिया ऑफ दॅट कर्व. ओके, हा जो स्पेसिफिक एरिया आहे या एरिया काय असेल या कर्वचा. ओके, काय असेल या कर्वचा एरिया, कोण सांगू शकतं. बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर स्ट्रेट लाईन असेल, फॉर एक्झाम्पल हे रेक्टँगल असेल त्याचा एरिया तुम्ही फाइंड करू शकता. सर्कल असेल त्याचा एरिया तुम्ही फाइंड करू शकता. ट्रायंगल असेल त्याचा एरिया तुम्ही फाइंड करू शकता. पण जर कर्व तुमच्याकडे असा येतोय, तुमच्याकडे कर्व आहे आणि मी सांगितलं व्हॉट इज द एरिया ऑफ दिस कर्व, काय असेल सांगू शकता तुम्ही. एरिया काय आहे त्या कर्वचा. कॅल्क्युलेट करायचे, ज्यावेळेस कॅल्क्युलस नव्हतं त्यावेळेसही सायंटिस्ट कॅल्क्युलेट करायचे हे जे एरियाज आहेत ते. पण कसे करायचे ते एरिया कॅल्क्युलेट, प्रत्येक काय करायचे, या पूर्ण जो तुमचा जो कर्व आहे त्या कर्वला नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे आणि ते काय करायचे, प्रत्येक पार्टचा छोट्या छोट्या पार्टचा एरिया कॅल्क्युलेट करायचे. ओके, आणि त्या छोट्या पार्ट्सना काय करायचे मग नंतर ऍड करायचे जेणेकरून तुम्हाला टोटल एरिया मिळेल. ओके, ते त्या प्रत्येक एरियासाठी ते वेगवेगळे थिअरीज, वेगवेगळे पॅराडॉक्स यूज करायचे किंवा वेगवेगळे फॉर्म्युलाज यूज करायचे. ठीक आहे, हे झालेत एवढे सगळे नंबर ऑफ प्रॉब्लेम ज्याचा यूज करून किंवा अशा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला जर तुम्हाला रिअल लाईफ प्रॉब्लेम्सला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर अशा टाईपच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही जे टूल यूज करता दॅट टूल इज कॅल्क्युलस. ओके, कॅल्क्युलसमध्ये सर्वात 3 गोष्टी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. पहिली म्हणजे लिमिटची कन्सेप्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. सेकंड, तुमच्याकडे इंटिग्रेशन काय असतं ते माहिती असले पाहिजे. थर्ड, इट इज युअर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डिफरन्सिएशन काय असतं ते माहिती असलं पाहिजे. जर पूर्ण कॅल्क्युलसचा जो बेस आहे या 3 गोष्टी आहेत, लिमिट्स, इंटिग्रेशन अँड डिफरन्सिएशन. तुम्ही जे अशा टाईपचे जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात ते तुम्ही या 3 थिअरीजना यूज करून सॉल्व्ह करू शकता. समजलं काय होतं ते. मी तुम्हाला फक्त वाय कॅल्क्युलस इज नीड, व्हॉट इज द नीड ऑफ कॅल्क्युलस इन अवर डेली लाईफ. ओके, सो कॅल्क्युलसची गरज का पडली लोकांना, तर असे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय झालं, कॅल्क्युलसचे जे टूल्स आहेत त्याचा यूज करायला लोकांनी चालू केलं किंवा सायंटिस्टनी चालू केलं. अशा वेळेस त्यांनी इंटिग्रल कन्सेप्ट आली, डिफरन्शिएशन कन्सेप्ट आली, लिमिट्स कन्सेप्ट आली, कंटिन्युटी कन्सेप्ट आली. या सगळ्या गोष्टी किंवा या सगळे जे नवीन नवीन शोध आहेत ते लागत गेले स्टेप वाईज. कधी ज्यावेळेस लोकांना असे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम समोर दिसायला लागले त्यावेळेस. समजलं. तुमची अटेंडन्स आहे ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका. सगळ्यांनी अटेंडन्स टाकले चॅटबॉक्स मध्ये. सफा, माडिक, अर्बिना आणि पौर्णिमा तिघींनी फक्त अटेंडन्स तुमचे टाकले चॅटबॉक्स मध्ये. बाकीचे दोघे आहेत अंकिता चव्हाण, अटेंडन्स टाका, आणि शुभम अटेंडन्स टाका तुमच्या चॅटबॉक्स मध्ये आणि रोल नंबर पण टाका त्याच्या पुढे. ओके, मी जे आजच्या लेक्चरला प्रॉब्लेम सांगितले ते तुम्हाला समजलेत.